जय शिवराय मित्रांनो. परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा मुद्दा खूप खास होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला एंड स्क्रीन कसे लावायचे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, एंड स्क्रीन म्हणजे काय? एंड स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर बघू शकता. स्वतःच्याच व्हिडिओच्या एंडला स्वतःचेच व्हिडिओ कसे ॲड करू शकता. तर मित्रांनो, एंड स्क्रीन लावायचे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, एखादा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यामुळे तुमची दुसरी व्हिडिओ व्हायरल होतं. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्ही YouTubeवरती कोणाचा व्हिडिओ बघताना एंडला व्हिडिओ येतात. इथे बघू शकता स्क्रीनवरती. अशा पद्धतीने कसे हेच मित्रांनो एंड स्क्रीन कसे लावायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो एंड स्क्रीन लावायचे खूप गरजेचे असते. तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च बारमध्ये ytstudio.com ytstudio.com असे सर्च करायचे आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल. त्यानंतर मित्रांनो वर कोपऱ्यात तुम्हाला 3 टिपके दिसतात. त्या 3 टिपक्यावर क्लिक करायचे आहे मित्रांनो. त्या 3 टिपक्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साइट म्हणून ऑप्शन दिसतो. त्या डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. डेस्कटॉप साइटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. सो मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो. सो झूम केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो इथे लॉगिनवर क्लिक करायचे आहे. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सो थोडंफार लोड घेईल. लोड घेतल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुमचा इथे इंटरफेस येईल अशा प्रकारचा. सो त्यानंतर मित्रांनो तुमच्या चॅनलचे डॅशबोर्ड संपूर्ण इथे हिस्ट्री शो होतं. सो YT स्टुडिओचे संपूर्ण हिस्ट्री इथे शो होते. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला एंड स्क्रीन ॲड करायची आहे. म्हणजेच व्हिडिओच्या एंडला व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्या व्हिडिओवर क्लिक करायचे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू क्लिक करायचे आहे मित्रांनो. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल म्हणला तर मला वरच्या पहिल्या व्हिडिओला एंडला एंड स्क्रीन टच करायचे आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. सो स्लाईड केल्यानंतर मित्रांनो असं स्लायडिंग करून घ्यायची. स्लायडिंग करून घेतल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता एंड स्क्रीन हा ऑप्शन दिसतो मित्रांनो. एंड स्क्रीन ऑप्शन दिसल्यानंतर त्या एंड स्क्रीनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. एंड स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला एंड स्क्रीन एलिमेंट इम्पॉर्टंट फ्रॉम व्हिडिओ. सो पहिला इम्पॉर्टंट फ्रॉम लेटेस्ट व्हिडिओ म्हणजे एका टायमाला तुम्ही 2 व्हिडिओ लावू शकता. त्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ आणि एक सबस्क्राईब. सो एक व्हिडिओ आणि मित्रांनो एक तुमचा चॅनलचा लोगो लावू शकता. तिसऱ्यामध्ये बी तेच ऑप्शन आहे मित्रांनो. चौथ्यामध्ये बी सलग 2 व्हिडिओ अटॅचमेंट करू शकता. तर मित्रांनो फॉर एक्झाम्पलसाठी मी पहिल्यावर क्लिक करतो. पहिल्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं मोस्ट रिसेंट अपलोड व्हिडिओ म्हणून ऑप्शन दिसतो. तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही बेस्ट व्ह्यूअर म्हणजे ज्या तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज गेले आहे. मित्रांनो तिसरा ऑप्शन बघू शकता चूज अ स्पेसिफिक व्हिडिओ. सिलेक्ट फ्रॉम युअर व्हिडिओ फ्रॉम एनी व्हिडिओ ऑन यूट्यूब. सो मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यातले कोणते बी व्हिडिओ तुम्ही स्क्रीन एंडला ठेवू शकता मित्रांनो. तुम्हाला जे हवे ते चॉईस इथून मित्रांनो करू शकता. सो फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो मी एक करून दाखवतो. सो तुम्हाला जे हवे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओ क्लिक करायचे आहे. इथे व्हिडिओ ऑप्शन दिसतो त्यावर दुसऱ्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आणि इथे बघू शकता मोस्ट रिसेंट अपलोड, बेस्ट फॉर व्ह्यूअर, त्यानंतर चूज स्पेसिफिक व्हिडिओ. तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून आणि कुठलाही व्हिडिओ सिलेक्ट करू शकता मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघू शकता मी हे केले आहे. त्यानंतर मित्रांनो वर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतो सेव्ह या बटनावर क्लिक करून मित्रांनो सेव्ह करून घ्यायचे आहे मित्रांनो. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो हा आता तुमच्या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला सेव्ह झालेला आहे मित्रांनो. आता व्हिडिओ जो कोणी दुसरा व्यक्ती तुमचा व्हिडिओ बघेल त्याच्या लास्टला तुमचा हा दोन्ही व्हिडिओ मित्रांनो एंडला दिसेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
सो तुम्हाला मराठीमधून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. सो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.